हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग पाहत आहोत. या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 4.1 या अगोदर आपण कव्हर केलेला आहे. GST आणि GST संदर्भात काही बेसिक कन्सेप्ट आपण या अगोदर पाहिलेले आहेत. आता मार्केटमध्ये GST कसा वापरला जातो किंवा GST ट्रेडिंग चेनमध्ये कसा वापरला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. GST इन ट्रेडिंग चेन. ट्रेडिंग चेनमध्ये GST कशा पद्धतीने वापरला जातो तो आपल्याला पाहायचा आहे. पहा, मॅन्युफॅक्चरर म्हणजे जो कोणी उत्पादक आहे त्या उत्पादकापासून होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर, त्यापासून रिटेलरकडून कंझ्युमरकडे, म्हणजे साध्या ग्राहकाकडे येईपर्यंत म्हणजे 2, 3, 4 असे स्टेप्स येतात. उत्पादकापासून ग्राहकापर्यंत माल जाईपर्यंत आपल्याला 2-3 स्टेप येतात. त्या स्टेप्समध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेशन होतं GSTचं, कोण कसा खरेदी करतो, त्यावर त्याला कसं GST द्यावा लागतो, हे सगळं कॅल्क्युलेशन आज आपल्याला पाहायचं आहे. ओके, साधी गोष्ट आहे, कुणी प्रॉफिटशिवाय माल विकत नाही. ओके, मॅन्युफॅक्चरर माल बनवतो, तो जो काही मॅन्युफॅक्चरर आहे तो माल बनवल्यानंतर तो विकतो एखाद्या स्टॉकिस्टला, होलसेलरला, डिस्ट्रीब्युटरला. समजा त्याने होलसेलरला विकला, तिथून पुढे समजा त्याने डिस्ट्रीब्युटरला विकला, त्याने पुढे विकलं रिटेलरला, तिथून पुढे रिटेलरने कंझ्युमरला विकला. समजा अशा पद्धतीने आपण पाहतो. बऱ्यापैकी मॅन्युफॅक्चररची प्राईस कमी असते. मॅन्युफॅक्चररने 100 रुपयाला विकला, होलसेल तोच प्रॉडक्ट 120ला विकतो, डिस्ट्रीब्युटर त्यालाच 130 रुपयाला करतो आणि रिटेलर त्याची किंमत 140 रुपये लावून खरेदी करतो, लाईक दिस. किंवा कंझ्युमरला ती पडते 140 रुपीजला. 140 रुपये कंझ्युमर काय कुठे विकत नसतो, तो स्वतः शेवटचा उपभोक्ता असल्यामुळे तो वापरत असतो. ओके, यापैकी मॅन्युफॅक्चरर म्हणा किंवा होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर या लोकांकडे GSTIN असतो. त्यांनाच आपण काय म्हणतो, ट्रेडिंग चेन मधले एलिमेंट्स. ओके, यांच्याकडे GSTIN आहे आणि शेवटचा जो एलिमेंट वरतो कंझ्युमर, त्याच्याकडे GSTIN कधीच नसतो. त्याला काही गरज नाही, GSTINची गरज नसते. म्हणजे हे जे कोणते 2-3 जवळ जे काही ट्रेडिंग चेनमध्ये असतील त्यांच्याकडेच प्रत्येकाकडे GSTIN असतो. ते प्रत्येकजण GST पे करत असतो, प्रत्येकजण पे करतो. म्हणजे समजा आता मी 100 रुपयाचं काय घेतोय, वॉच घेतोय. ओके, म्हणजे 100 रुपयावर समजा 28 रुपये GST भरायचा आहे, 120 रुपयावर समजा 30 रुपये GST भरायचा आहे, 130 रुपयावर 32 रुपये भरायचा आहे, 140 रुपयावर समजा 45 रुपये GST भरायचा आहे आणि 140 रुपयाला समजा 32 रुपये GST भरायचा आहे. त्याच्यामध्ये GST भरला जातो का? 100 रुपयावर 28%, 120 रुपयावर 28%, 130 रुपयावर 28%, 140 28%, 140 28%, असं नाही होत. कळतं आहे का? हिथलं टोटल करत बसलो आपण. हे 30, 60, 62, 90, 135च्या आसपास हा GST जाईल इथून वरचाच. ओके, ते चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला अशी अवस्था होईल. हे व्हायला नको. 100 रुपयाचं प्रॉडक्ट 135 रुपये GST अशी अवस्था नाही व्हावी. म्हणून GSTमध्ये प्रॉपर मेथड आहे, त्या मेथडने आपला GST भरला जातो. काय आहे ते आपण एका एक्झाम्पलने पाहून घेऊयात. पण एवढं लक्षात ठेवा, हे जे व्यवहार होतोय मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर हा होतो B2B व्यवहार. ओके, B2B. इथे होलसेलर टू रिटेलर त्याचा आपण काय होतो B2B, आणि रिटेलर टू कंझ्युमर हा होतो B2C. म्हणजे काय, B2C एकदाच होत असतो, B2B कायम होत राहतो. B2C म्हणजे काय, बिझनेस टू कस्टमर. बिझनेस टू कस्टमर. ओके, अशा पद्धतीचा आहे तो बिझनेस टू कस्टमर B2C. आणि बिझनेस टू बिझनेससाठी कोणता आहे B2B. B2B हा 2 हा न्यूमेरिकल वापरला तिथे. बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कस्टमर अशा पद्धतीने 2 त्याचे ट्रेडिंग चेनमध्ये पार्ट पडतात. मॅन्युफॅक्चरर ज्याच्या कोणाकडे GSTIN आहे, GSTIN वाल्याने दुसऱ्या GSTIN म्हणजे GST नंबर असणाऱ्याने दुसऱ्या GST नंबर असणाऱ्या माणसाला माल विकला तर तो कोणता झाला B2B, बिझनेस टू बिझनेस. आणि GSTIN असणाऱ्याने दुसऱ्या GSTIN असणाऱ्या माणसाला न विकता डायरेक्ट एखाद्या कंझ्युमरला विकला ज्याच्याकडे GST नंबर नाही आहे, त्याने तोच स्वतः वापरायसाठी घेतोय, तर तो काय होतो
B2C टाईप. ओके, B2C टाईप समजलं तुम्हाला. आणि GST IN होल्डर समजले बिझनेस चेनमधले किंवा GST ट्रेडिंग चेनमधले. ओके, चला तर मग आता आपण काही कन्सेप्ट एखाद्या प्रॉब्लेममधून पाहूयात. प्रॉब्लेम काय बा, सपोज मॅन्युफॅक्चर ऑफ वॉच हॅज सोल्ड वन वॉच फॉर ₹200. 200 रुपयाला एक वॉच विकले इन्क्लुडिंग प्रॉफिट. म्हणजे मॅन्युफॅक्चरचा प्रॉफिट धरून समजा त्याने 150 रुपयाला वॉच बनवलं आहे आणि 50 रुपये प्रॉफिट टाकून तो 200 रुपयाला तो विकतोय टू अ होलसेलर. त्याने कोणाला विकले? होलसेलरला. होलसेलर सोल्ड दॅट वॉच फॉर ₹300. होलसेलरने 300 रुपयाला विकले टू रिटेलरला. रिटेलरने त्याने 100 रुपये प्रॉफिट टाकला आहे आणि 300 रुपयाला रिटेलरला विकलं. रिटेलर सोल्ड इट टू ₹400. त्याने 400 रुपयाला विकलं टू कस्टमर. द रेट ऑफ GST चार्ज ॲट एव्हरी स्टेज इज 12%. 12% त्यांनी GST चार्ज केला आहे. देन हाऊ ईच ट्रेडर पेज GST अँड टेक हिज इनपुट टॅक्स क्रेडिट. एक शब्द वापरला इथे, इनपुट टॅक्स क्रेडिट. तो पण पाहिजे आपल्याला, पाहूयात तो. ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन इज शोन इन द फॉलोइंग फ्लो चार्ट. एक फ्लो चार्ट आपण तो पाहूयात. त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट कसा काढला होतो किंवा तो 12% GST कसा कॅल्क्युलेट होता. साधा व्यवहार आहे पहा. इथे एक मॅन्युफॅक्चरर आहे, त्याने विकले ते होलसेलरला, त्याने विकले रिटेलरला आणि त्याने विकले कस्टमरला. ओके, आता मॅन्युफॅक्चररने ते 200 रुपयाला विकले. त्याचा मॅन्युफॅक्चरचा प्रॉफिट तर आहेच आहे. त्या 200 रुपयातून होलसेलरने त्याचा प्रॉफिट लावून तो 300 रुपयाला केलं आहे आणि हॉटेलने प्रॉफिट लावून ते 400 रुपयाला विकले कंझ्युमरला. म्हणजे कंझ्युमरला 400 रुपयाला पडले आहे ते 200 रुपयाचं. ओके, आणि त्यात प्रत्येक स्टेजला 12% GST काढायचं आहे. म्हणजे 12% GST जर 200 रुपयावर पाडला 24 रुपीज GST होईल, 24 रुपये GST होईल. आता हा 300 रुपयावर GST काढायचा झाला 36 रुपये GST होईल आणि इथं होईल 48 रुपये GST. टोटल GST किती भरला असं वाटतं आपल्याला? आपल्याला वाटतं 24, 36 आणि 48 टोटल GST भरला असेल. मग किती होईल? तो 108 रुपये GST भरला का? म्हणजे 200 रुपयाचं घड्याळावर 108 रुपये GST लागून ते 400 रुपयापर्यंत आलं असं नाही. तर पहा, 108 रुपये GST म्हणजे याला 508 रुपयाला पडेल. असा व्यवहार होत नाही. ॲक्च्युअलमध्ये GST इथे 24 रुपये भरला आहे, इथे 36 रुपये भरला आहे, इथे 48 रुपये भरला आहे. हे बरोबर आहे, प्रत्येक स्टेजला GST भरला आहे. पण तो GST कुणाच्या खिशात गेला आहे तो महत्त्वाचा. म्हणजे 108 रुपये पूर्ण गव्हर्नमेंटकडे जात नसतात, त्यातले फक्त 48 रुपीज जातात. बाकीचे 36 रुपये 24 रुपये काय मॅन्युफॅक्चरर त्याच्या खिशात घालतो का? इथं 36 रुपये त्याच्या खिशात जातात का? किंवा हे 48 रुपये डायरेक्ट कस्टमरकडून त्याच्या गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचतात का? तर नाही. हा असा सुद्धा व्यवहार होत नाही. ह्या व्यवहारामध्ये काय होतं, कोणत्या स्टेजला कसा GST भरला जातो, हा ITC नावाची काय कन्सेप्ट आहे त्यांनी म्हणण्यामध्ये, तो काय कन्सेप्ट नक्की चला पाहूयात. चला, व्हॉट इज इन बाय ITC? इनपुट टॅक्स क्रेडिट. काय त्याचं म्हणणं आहे? ITC म्हणजे काय? त्याला लॉंग फॉर्म आहे इनपुट टॅक्स. ओके, म्हणजे काय पहा, GST इज लेविड अँड कलेक्टेड ॲट एव्हरी स्टेज इन ट्रेडिंग. आपण जी ट्रेडिंग चेन पाहिली त्या प्रत्येक स्टेजला GST कॅल्क्युलेट पण केला जातो आणि गोळा पण केला जातो. ओके, द मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर. मॅन्युफॅक्चरपासून कन्झ्युमरपर्यंत प्रत्येक व्यवहारामध्ये आपल्याला GST भरावा लागतो. वेन द ट्रेडर पे GST ॲट टाईम ऑफ परचेस. म्हणजे एखादा व्यापारी, एखादा ट्रेडर ज्यावेळी खरेदी करतोय माल त्यावेळी त्याने जो GST भरला आहे त्याला म्हणतो आपण इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे काय? इन शॉर्ट, द टॅक्स पेड ॲट द टाईम ऑफ परचेसिंग. टॅक्स पेड ॲट द टाईम ऑफ परचेसिंग. खरेदीच्या वेळी जो टॅक्स त्याने भरला आहे त्याला म्हणणार आपण तो इनपुट टॅक्स क्रेडिट. अँड ही कलेक्ट GST ॲट द टाईम ऑफ सेल. जेव्हा तो विकणार आहे दुसऱ्याला माल, एकाकडून घेतला आहे त्यावेळी त्याने काही टॅक्स भरला आहे, तो टॅक्स इनपुट टॅक्स क्रेडिट होतो. आणि दुसऱ्याला कोणाला माल विकणार आहे तो असतो आपला आउटपुट टॅक्स. ओके, त्याला म्हणतो आपण आउटपुट टॅक्स. आता पुढे आणखी कन्सेप्ट असते ॲट द टाईम ऑफ पेईंग GST टू गव्हर्नमेंट. जेव्हा गव्हर्नमेंटला GST पेड करायचा आहे, द ट्रेडर डिडक्ट्स द इनपुट टॅक्स फ्रॉम आउटपुट टॅक्स. म्हणजे ज्यावेळी गव्हर्नमेंटला टॅक्स भरण्याची वेळ येते, गव्हर्नमेंट ज्यावेळी आपण टॅक्स पे करतो, जो व्यापारी टॅक्स पे करणार आहे त्यावेळी त्याने अगोदर जो टॅक्स भरला आहे GST ज्यावेळी खरेदी केली आहे तो नंतरच्या टॅक्समधून कापून घेणार आहे. म्हणजे समजा एक व्यापाऱ्याने काय केलं, एक घड्याळ खरेदी केलं कोणाकडून? होलसेलरकडून. एका रिटेलरने होलसेलरकडून एक घड्याळ खरेदी केलं 300 रुपयाला. जसं की आपण आधीच्या एक्झाम्पल पाहिलं होतं, त्याच एक्झाम्पलला परत जाऊयात आपण. पण आधी पहा,
₹300 खरेदी केलं आणि ते ₹400 त्यांनी विकलं. त्या ₹300 वेळी त्यांनी काय भरलं होतं, ₹25 GST भरला होता समजा. आणि ज्यावेळी त्यांनी ₹400 विकलं त्यावेळी त्याला ₹30 GST मिळाला आहे. नीट पहा, त्यांनी काय केलं, ₹300 घड्याळ घेतलं, पण पे किती केले, ₹325. कारण की ₹25 त्यांनी काय केला, GST दिला अगोदरच्या माणसाला, ज्या होलसेलरला. ओके. आणि ज्यावेळी त्यांनी ते विकलं, दुकान आहे त्याचं, रिटेलर येतो, त्यांनी ते विकलं त्यावेळी ते ₹400 विकलं आणि ₹400 ₹30 इतका GST त्यांनी पे केला. GST त्यांनी घेतला कस्टमरकडून. आता हा GST त्यांनी घेतला आहे, पण GST घेतला म्हणजे तो गव्हर्नमेंटचा आहे. ऑब्व्हियसली टॅक्स घेतला म्हणजे तो गव्हर्नमेंटसाठीचा आहे. मग तो ₹30 गव्हर्नमेंट देणार नाही. का देणार नाही? तो म्हणतो मी ₹25 अगोदर पे केलेत त्याच वस्तूचे. त्या वस्तूचे मी ₹25 अगोदर पे केलेत, फक्त ₹5 बाकी राहिलेत, ते ₹5 गव्हर्नमेंट तो पे करेल. ओके. तसं त्याला म्हणतो आपण GST पेएबल कसा काढतो आपण, आउटपुट टॅक्स. म्हणजे हा ₹30 जो जमा झाला त्याच्याकडे, तो कोणता आहे, आउटपुट टॅक्स आहे. हा ₹30 जो जमा झाला आहे त्याच्याकडे आउटपुट टॅक्स. आणि त्यांनी ज्यावेळी खरेदी केला त्यावेळी ₹25 भरला, त्याला म्हणतो आपण ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट. समजतंय? याची डेफिनेशन लिहून ठेवा. आपण आपल्या आधीच्या प्रॉब्लेम परत चालूयात. चला पहा काय दिलं आपल्याला या ठिकाणी. बघा सेम प्रॉब्लेम आहे. मॅन्युफॅक्चर काय करतोय, सोल्ड अ वॉच फॉर ₹200. ₹200 मॅन्युफॅक्चर घड्याळ विकलंय टू होलसेलर. होलसेलरने ते विकले ₹300. दुसऱ्या रिटेलरने विकले ते कस्टमरला ₹400. प्रत्येक स्टेजला 12% GST कॅल्क्युलेट झाला आहे. देन हाऊ ईच ट्रेडर पेज GST अँड टेक्स इज इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके. त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट कसा घेत असेल तो, आणि GST कसा पे करत असेल प्रत्येक स्टेजला, हे आपण पाहणार आहोत. चला हा व्यवहार समजून घेऊयात. ह्या फ्लो चार्टमध्ये काय दिले पहा. इथे मॅन्युफॅक्चरर आहे, ₹200 घड्याळ विकतोय होलसेलरला. होलसेलर ₹300 घड्याळ विकतोय कन्झ्युमरला. ओके. म्हणजे काय होतंय, मॅन्युफॅक्चरर होलसेलरकडून ₹200 घेतोय आणि त्याला वॉच देतोय परत. समजतंय का? मॅन्युफॅक्चरर होलसेलरकडून ₹200 घेतोय आणि त्याला वॉच देतोय. तर हा होलसेलर जो आहे तो ₹300 घेतोय आणि वॉच देतोय. रिटेलर काय करतोय, ₹400 घेतोय, वॉच देतोय. पण एवढेच पैसे घेतोय का फक्त, तर नाही. एवढेच पैशाचं समाधान होणार नाही आहे, कारण हे झाली कोअर किंमत. त्यासोबत तो 12% GST पण घेतोय. म्हणजे होलसेलरकडून ज्यावेळी तो घेतोय मॅन्युफॅक्चरर, होलसेलरकडून मॅन्युफॅक्चरर GST मागतोय, त्यावेळी तो GST किती होतोय, ₹200 12%, म्हणजे ₹24 GST होतोय. ओके. नंतर हा होलसेलर ज्यावेळी रिटेलरकडून GST होतोय, रिटेलरकडून किती होतोय, तो ₹300 विकलं, पण ₹300 12% म्हणजे ₹36 GST गोळा करतोय. ओके. आणि ज्यावेळी कन्झ्युमरकडून त्यावेळी आपला रिटेलर पैसे वसूल करतोय त्यावेळी तो ₹400 ₹48 GST घेतोय. जसं मगाचा प्रॉब्लेम पाहिला, मगाशी जसं एक्सप्लेनेशन पाहिलं तसंच आत्ताचं एक्झाम्पल पहा. म्हणजे मॅन्युफॅक्चरर ₹200 घड्याळ तर घेतोय, सोबत ₹24 GST घेतो, कारण की ते म्हणतोय 12% मला GST पण द्या. म्हणजे ₹224 घेतोय तो होलसेलरकडून. ज्यावेळी होलसेलची वेळ आहे ते पैसे घेण्याची, त्यावेळी होलसेलर ₹300 ऐवजी ₹336 घेतो. का? तो 12% GST त्यावर आहे माझा, मला 12% GST पण मिळाला पाहिजे. आणि सोबतच रिटेलर ज्यावेळी कन्झ्युमरकडून घेतो त्यावेळी तो ₹400 ऐवजी ₹448 घेतो. का? तो म्हणतो त्याच्यावर मला 12% GST पाहिजे. ओके. आता हे पाहिजे असलेले 12% GST किंवा ह्यावर असलेला GST रेट 12%, म्हणजे हे ₹24, ₹36, ₹48 टोटल गव्हर्नमेंटला जातात का? तर नाही. गव्हर्नमेंट काय जातं पहा, जेव्हा मॅन्युफॅक्चररने ₹200 प्रॉडक्ट विकले, ₹200 प्रॉडक्ट विकले, त्यावेळी त्याला जो ₹24 GST मिळाला आहे, हा GST तो डिरेक्टली फॉरवर्ड करतो गव्हर्नमेंटला. ओके. नीट पहा, हा GST तो कुठे पाठवतो, गव्हर्नमेंटकडे पाठवतो. कशा पद्धतीने गेलाय, ज्याला तो ₹24 भेटला, मॅन्युफॅक्चरर आहे, कारण त्यांनी सगळं बनवलंय, त्याच्या आधी काही खरेदी नाही आहे, त्यांनी सगळं बनवलंय, त्याच्याने ते ₹24 गेलेत, गव्हर्नमेंटला फॉरवर्ड केलेत. पण ज्यावेळी होलसेलरची वेळ आहे ती गव्हर्नमेंटला पैसे पाठवण्याची, तो पण GST होल्डर आहे, त्याच्यात पण GST आहे ना आहे, तो ज्यावेळी गव्हर्नमेंटला पैसे पाठवणार आहे त्यावेळी तो काय करतो, ₹300 त्यांनी ₹36 GST घेतला. पहा, हा ₹36 GST पैकी तो काय करतो, म्हणतो मी अगोदर ₹24 मॅन्युफॅक्चरर दिलेत. तो काय म्हणतो, मी अगोदर ₹24 दिलेत ना मॅन्युफॅक्चररला, ते तर गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचलेच असतील. मग तुम्ही काय करा, ते मॅन्युफॅक्चरच्या खात्यातून वजा करून घ्या, माझ्याकडून फक्त 36 मधून ₹24 कमी करा. मी ₹36 GST घेतला, मान्य करतो म्हणतो मी, माझ्याकडे ₹36 GST आहे, त्यातलं ₹24 बिल पण माझ्याकडे आहे, मी ते ₹24 अगोदरच्याला पे केलेत. तुम्ही फक्त माझ्याकडून ₹12 GST घेऊ शकता. तो फक्त ₹12 गव्हर्नमेंटला देतो. कळतंय का? तो फक्त ₹12 गव्हर्नमेंट देतो. सिमिलरली रिटेलर काय करतो, रिटेलर कन्झ्युमरकडून ₹48 GST घेतो. ₹48 GST घेतो, पण त्याच्याकडे अगोदर त्यांनी होलसेलर सोबत केलेली पावती असते. पहा, होलसेलर केलेला एक व्यवहार असतं, एक इनवॉइस असतं,
त्या इनवॉइसवर 36 रुपये जीएसटी पेड केलेला आहे त्यांनी. तो 36 रुपये त्यातून मायनस करतो आणि 48 पैकी 36 मायनस केलं तर फक्त 12 रुपये तो गव्हर्नमेंटला पेड करतो. म्हणजे गव्हर्नमेंटला मिळतात किती रे? गव्हर्नमेंटला मिळतात फर्स्ट मॅन्युफॅक्चरकडून 24 रुपीज, होलसेलरकडून भेटतात 12 रुपये आणि रिटेलरकडून भेटतात 12 रुपये. टोटल भेटतात 48 रुपये जीएसटी मिळतो त्यांना. त्यातला 24 रुपये CGST, 24 रुपये HGST. पण समजतं का व्यवहार नीट काय झाला आहे? खूप छान व्यवहार आहे पहा. याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट कोणाकडून किती खरेदी होते, कशा पद्धतीने त्यांचं कॅल्क्युलेशन होतं, काय झालं हे समजलं असेल. ओके, म्हणजे 200 रुपयाचा प्रॉडक्ट, त्याच्यावरती 24 रुपये GST आणि मॅन्युफॅक्चररला आधी काही खर्च झाला नसल्यामुळे त्यांचं टोटल 24 रुपये गव्हर्नमेंटला पेड केलेले आहेत. पण ज्यावेळी होलसेलर खरेदी करतोय, होलसेलर म्हणजे काय करणार तो एखाद्या मॅन्युफॅक्चरकडून माल घेणार आहे. म्हणजे तो त्याने 200 रुपयाला माल घेतला पण सोबत 224 रुपये पे केले त्यांनी. का तर 24 रुपये गव्हर्नमेंटला GST म्हणून त्याने पेड केलेत. तो म्हणतो प्रत्येक वेळी मी GST भरू, त्याच प्रॉडक्टवर परत एकदा GST भरायचं नाही जमणार. 300 रुपयाचं मी प्रॉडक्ट विकलेत, माझा प्रॉफिट 100 रुपये, पण मी 200 रुपयावर माझा 24 रुपये मी GST अगोदर भरलेला आहे. किती रुपये भरला डझंट मॅटर, मी 24 रुपये अगोदर GST भरलाय. आता मला भेटले 36 रुपये GST म्हणून. ते 36 रुपयातले 24 रुपये माझे मी काढून घेतो आणि फक्त राहिले 12 रुपये मी तुम्हाला पाठवून देतो. सिमिलरली रिटेल काय म्हणतो, मला 48 रुपये GST मिळाला आहे, मी सगळा तुम्हाला देणार नाहीये, मला माझा पाहिजे. माझा किती आहे, मी अगोदर 36 रुपये भरलेत पहा, 36 रुपये मी होलसेलरला दिलेत, त्याच्याकडून तुम्ही ते 36 रुपये घ्या आणि बाकीचा 12 रुपये माझ्याकडून घ्या, म्हणजे टोटल मला 48 रुपये GST मिळून जाईल. आर यू गेटिंग? अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन होत असतं. ओके, चला ह्या व्यवहारामध्ये एक्झॅक्ट कसं कॅल्क्युलेशन झालं आपण पाहूयात. आता पहा, ज्यावेळी पहिलं बिल म्हणलं GST इन टॅक्स इनवॉइस 1, फर्स्ट टॅक्स इनवॉइस मध्ये काय आले, प्राइस ऑफ वॉच, घड्याची किंमत किती होती, 200 रुपये होते. त्याच्यावर CGST 6% कॅल्क्युलेट झाला, टोटल GST किती होता, 12% होता. फर्स्ट व्हिडिओमध्ये काय पाहिलं आपण, 12% GST असेल तर CGST 6%, HGST 6% कॅल्क्युलेट होतो. म्हणजे पहिले इनवॉइस पहा, हे आपलं फर्स्ट इनवॉइस आहे. म्हणजे जो व्यवहार कोणामध्ये झालाय, मॅन्युफॅक्चर आणि होलसेलरमध्ये जो व्यवहार झालाय तो व्यवहार आहे पाहिजे. 200 रुपये प्राइस होती वॉचची, त्याच्यावर 6% 12 रुपये झाले CGST आणि 12 रुपये झाला HGST. म्हणजे टोटल पेड किती केले, टोटल किती पेड झाले, हा पेड झाले 224 रुपये. कोणी केले, टॅक्स इनवॉइस ऑफ मॅन्युफॅक्चरर. हे मॅन्युफॅक्चररचं टॅक्स इनवॉइस आहे, त्याने होलसेलरने पे केले. होलसेलरने मॅन्युफॅक्चररला किती रुपये दिलेत, 224 रुपये. हा झाला B2B, कारण हा बिझनेस टू बिझनेस व्यवहार आहे. कारण की पुढला जो होलसेलर आहे त्याने काही घरी वापरायसाठी वॉच नेलं नाहीये, त्याने ते वॉच विक्रीसाठी नेलेलं आहे. म्हणजे तो काय झाला, B2B झाला, बिझनेस टू बिझनेस ट्रान्झॅक्शन झालं. ओके, 224 रुपये भरले. यातले हे जे 24 रुपये आहेत हे फक्त गव्हर्नमेंटला गेले. 24 रुपये इथले फक्त गव्हर्नमेंटला गेले. पुढचा व्यवहार पहा, सेकंड इनवॉइस. सेकंड इनवॉइस काय आहे, GST इन टॅक्स इनवॉइस सेकंड. तिथे काय 300 रुपये प्राइस लावले त्यांनी, आहे की नाही. रिटेलरने ज्यावेळी खरेदी केले ते 300 रुपयाला त्याला मिळाले. त्याच्यावरती 6% GST म्हणून 18 रुपये CGST, 18 रुपये HGST, असे दोन भरायला आले. टोटल 12% भरावं लागला. तर किती झालं, 336 रुपये. यातले त्यांनी 36 रुपये भरायचे होते ना गव्हर्नमेंटला, पण 36 न भरता 36 - 24, 36 - 24 इक्वल टू 12 रुपीज. फक्त 12 रुपये गव्हर्नमेंट त्यांनी पेड केलेले आहेत. का तर ते 24 रुपये अगोदर यानेच पे केलेत ना, याचेच पैसे आहेत ते, कळतंय का. होलसेलरचे ते अगोदरचे पैसे आहेत. 36 रुपये भरणे एक्सपेक्ट होतं, पण 36 मधून त्यांनी 24 रुपये अगोदर भरलेले असल्यामुळे फक्त 12 रुपये त्यांनी गव्हर्नमेंटला पेड केलेले आहेत. ओके, नेक्स्ट काय दिसते पहा, थर्ड इनवॉइसमध्ये हा पण B2B चा व्यवहार होता, कारण की बिझनेस टू बिझनेस दोन्ही पण काय बिझनेसमॅन आहेत. आता GST इन टॅक्स इनवॉइस थर्डमध्ये काय आहे, प्राइस ऑफ वॉच किती रुपये लावली आहे, 400 रुपयाचं वॉच आहे. CGST किती, 24 रुपये, कारण की 6% त्याच्यावर 24 रुपये होईल. आणि HGST 24 रुपये, टोटल झाला 448 रुपये. म्हणजे कंझ्युमरने त्याला 448 रुपये पेड केलेत. हा झाला बिझनेस टू कस्टमर किंवा बिझनेस टू कंझ्युमर असा व्यवहार झाला. ओके, म्हणजे हे कोणी पेड केलेत, कंझ्युमरने पेड केलेत. कोणाला, तर रिटेलरला. मग रिटेलरने किती टॅक्स गोळा केला आहे, त्याने 48 रुपये टॅक्स गोळा केला आहे. त्याने 48 रुपये देणं आहे ना, पण 48 न देता तो म्हणतो मी अगोदरचे 36 रुपये मीच दिलेत, हे खरेदी पावती माझीच आहे, 36 रुपये दिलेत. म्हणजे 36 रुपये मायनस झाले, 12 रुपये शिल्लक राहिले. हेच 12 रुपये फक्त गव्हर्नमेंटचे, ते घेऊन जावे गव्हर्नमेंटने. ओके, म्हणजे गव्हर्नमेंटला टोटल 24 + 12 + 12 असे 48 रुपीज एवढा GST मिळत असतो. ओके, त्यातला निम्मा HGST निम्मा CGST, म्हणजे 24 रुपीज CGST, 24 रुपीज HGST मिळत असतो. ओके, चला तर मग एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट करूया, जेणेकरून आपल्याला याचं नॉलेज क्लिअर होईल. चला, बुकमध्ये आपला जो सॉल्व क्वेश्चन नंबर 4 आहे तो पाहूयात. काय दिले, सपोज अ मॅन्युफॅक्चरर सोल्ड अ सायकल फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ₹4000.
4,000 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू असलेली एक सायकल त्याने सोल्ड केली आहे टू द होलसेलर. त्याने होलसेलरला विकली आहे. सायकलचा कारखान्याचा मालक आहे मॅन्युफॅक्चरर. ओके, त्याने कोणाला विकली आहे? होलसेलर. व्यवहार किती होता ते लक्षात ठेवा नीट. त्यानंतर होलसेलर सोल्ड इट टू रिटेलर. होलसेलरने कोणाला विकले? रिटेलरला ₹2,4,800. 800 रुपये त्याचा प्रॉफिट लावला असेल. त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. रिटेलर सोल्ड इट टू कस्टमर. कस्टमरला किती विकली? त्यांनी 5,200 रुपयाला. ओके, वर 400 रुपये त्यांनी प्रॉफिट लावला टॅक्सेबल व्हॅल्यूचा. रेट ऑफ जीएसटी 12%. 12% रेट ऑफ जीएसटी. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड फाइंड द पेएबल सीजीएसटी अँड एचजीएसटी ॲट ईच स्टेज. प्रत्येक स्टेजला आपल्याला किती सीजीएसटी किती एचजीएसटी पेड करायचं आहे हे काढायचं आहे. चला मग आपण कॅल्क्युलेशन पाहूयात. तर व्यवहार कसा आहे पहा. ही ट्रेडिंग चेन कशी आहे? इथे मॅन्युफॅक्चरर आहे, तो 4,000 आणि 12% जीएसटी घेऊन कोणाला विकतोय? होलसेलरला. होलसेलरला. होलसेलर कोणाला विकतोय पुढे? तो विकतोय रिटेलरला. रिटेलर कोणाला विकतोय? तर तो कस्टमरला. ओके, अशा पद्धतीने हा व्यवहार होतोय. आता या व्यवहारामध्ये आउटपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चरर कसा काढायचा किंवा जीएसटी पेबल जे काही गोष्टी आहेत ते सगळ्या पाहूयात. चला, म्हणजे आता मॅन्युफॅक्चरर आहे. मॅन्युफॅक्चरर म्हणजे स्टार्टिंग ज्याचं जिथून सुरुवात होते, जो माल तयार करतोय त्याच्या अगोदर काही त्याची किंमत भरलेली नसते. पण ज्यावेळी आउटपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चरर विचार येतो 12% ऑन 4,000 रुपये किती येईल? मग 4,000 रुपयावर 12% म्हणजे 12/100. हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. 40 × 12 480 रुपये काय होईल? इतका जीएसटी त्याला भरावा लागेल. कोणाला? मॅन्युफॅक्चररला. ओके, मग जीएसटी पेएबल किती दिसतो इथे? जीएसटी पेएबल बाय मॅन्युफॅक्चरर इज 480 रुपीज. ओके, द आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर. होलसेलर काय केला पाहिजे? होलसेलरच्या वेळी आउटपुट टॅक्स म्हणजे किती टॅक्स गोळा करतोय तो. आउटपुट टॅक्स म्हणजे काय? बाहेरून येणारा टॅक्स, मिळणारा टॅक्स, त्याला म्हणतो आपण आउटपुट टॅक्स. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट काय असतं? जो त्याने अगोदर पे केलेला आहे. म्हणजे जसं की मॅन्युफॅक्चररला आउटपुट टॅक्स जो मिळाला आहे तो होलसेलरचं काय असणार आहे? इनपुट टॅक्स क्रेडिट असणार आहे. म्हणजे होलसेलरने जेवढा पैसा दिला आहे मॅन्युफॅक्चररला तो त्याचा आउटपुट टॅक्स असणार आहे. नीट समजून घ्या कन्सेप्ट, खूप छान आहे. त्या इथून हा जो देतो तो होतो आउटपुट टॅक्स मॅन्युफॅक्चररचा. रिटेलर ज्यावेळी देतो तो होतो आउटपुट टॅक्स होलसेलरसाठी. कस्टमर जो देतो तो आउटपुट टॅक्स कोणासाठी असतो? रिटेलरसाठी. ओके, याला म्हणतो आपण आउटपुट टॅक्सची प्रोसेस. आता हा जो याला मिळाला आहे, हा जो मॅन्युफॅक्चरर मिळाला तो झाला त्याचा इनपुट टॅक्स. हा जो होलसेलरला मिळाला तो झाला त्याचा इनपुट टॅक्स. हा जो रिटेलरला मिळाला तो झाला त्याचा इनपुट टॅक्स. अशा पद्धतीने इनपुट टॅक्स ते आपण मग लावत असतो. चला पुढचा पाहूयात. पुढे काय म्हणले? आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर. होलसेलरचा आउटपुट टॅक्स किती असेल? तर 12% ऑन 4,800 रुपीज. त्यांनी किती रुपयाला घेतलाय? 4,800 रुपयाला त्यांनी विकलाय होलसेलरने. तर मग तो 12% जीएसटी लावून किती होईल? म्हणजे कसा होईल तो? आपण 12/100 इंटू 4,800 रुपीज. म्हणजे 2 0 2 0 कॅन्सल केले तर 48 × 12 576 रुपीज तुम्हाला मिळून जातील. 576 रुपये काय आलाय? आउटपुट टॅक्स जमा झाला आहे. मग त्यावेळी जीएसटी पेएबल बाय होलसेलर. होलसेलरने किती जीएसटी पे केला? ऍक्च्युअली त्याला किती पे केला पाहिजे त्यांनी? आता मॅन्युफॅक्चरर ऑलरेडी माहिती आहे. मॅन्युफॅक्चर टोटल जेवढा आहे त्याला पैसे भेटतील तेवढा तो पे करतो. म्हणजे 480 रुपये त्यांनी टोटल पे केले असतील गव्हर्नमेंटला डायरेक्टली. ओके, पण आता त्याच्यापैकी जीएसटी पेएबल होलसेलर किती पे करणार आहे? तर आउटपुट टॅक्स त्याचा 576 रुपये मिळालेत आणि त्यांनी 480 रुपये अगोदर भरले होते. अगोदर नाही का ह्या मॅन्युफॅक्चररला कोणी पैसे दिलेत? तर होलसेलरने दिलेत. मग किती होईल ते? 96 रुपये फक्त शिल्लक राहतील. 96 रुपीज तो कोणाला देईल? गव्हर्नमेंटला. म्हणजे जीएसटी पेएबल काय आहे? तो गव्हर्नमेंटला किती पैसा द्यायचा हेच व्यवहार येतो. ओके, म्हणजे आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर. आता रिटेलरचा काढूयात. रिटेलरला किती भेटलाय? त्यांनी 5,200 रुपये विकतोय. पहा 5,200 रुपये 12%चे. म्हणजे कसं कॅल्क्युलेशन पुढे करूयात आणि तिथे लिहूयात. 5,200 गुणिले 12/100 होतील ना. 2 0 2 0 कॅन्सल. 52 × 12 किती होतील? 624 रुपये. 624 रुपीज. 624 रुपये काय होईल त्याचे? आउटपुट टॅक्स होईल रिटेलरचा. रिटेलरला पैसे किती भेटणार आहेत? किती त्यांनी आधी भरलेत पहा बरं. रिटेलरने कोणाला दिलेत? होलसेलरला. म्हणजे होलसेलरला किती दिले होते त्यांनी? होलसेलरला 576 रुपये दिले होते. कळतंय का? 576 रुपये दिले होते. याला किती मिळालेत? 624 रुपये मिळालेत कस्टमरकडून. तर मग याचा आउटपुट टॅक्स किती आहे? 624 रुपीज. त्यातले इनपुट टॅक्स त्यांनी किती भरले होते आधी? 576 रुपये. 576 रुपीज. सबट्रॅक्शन किती येईल त्यांची? 48 रुपीज. म्हणजे हे फक्त 48 रुपये जे उरले आहेत ते 48 रुपये त्यांनी गव्हर्नमेंटला पेड करायचे आहेत. ओके, नीट व्यवहार समजलाय का? चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात. आता इथे
स्टेटमेंट ऑफ GST पेएबल ॲट ईच स्टेज ऑफ ट्रेडिंग. त्यांनी एक स्टेटमेंट बनवले, टेबलमध्ये बनवले. टेबल आपण लिहून घेऊयात. काय दिलं आहे? मॅन्युफॅक्चररनं किती रुपयाला GST पेएबल होता त्याचा? 480 रुपये GST याला पे करायचा होता. इथे पहा फर्स्ट स्टार 480 रुपये त्याला GST पे करायचा होता. म्हणजे त्यातलं 480 रुपये त्यांनी GST पेएबल भरला आहे. त्यातलं 240 रुपये CGST आणि 240 रुपये HGST भरला आहे. ओके. तर होलसेलरने कुठे GST पेएबल भरला बघा इथे 96 रुपये होलसेलरने भरलेत. 96 पैकी किती होईल? निम्मे होणार ना, म्हणजे 48 रुपये CGST आणि 48 रुपये SGST जो काय असेल तो. ओके. आता रिटेलरला किती टॅक्स पे करायचा होता? तर रिटेलरला 48 रुपये टॅक्स पे करायचा आहे. म्हणजे 48 रुपये गव्हर्नमेंटला टॅक्स पे करायचा होता. त्यातला किती रुपये त्यांनी पे केला CGST? त्यातलं त्यांनी 24 रुपीज CGST आणि 24 रुपीज SGST पे केला. टोटल किती झाले पहा बरं. या तिघांची ॲडिशन केली तर ती किती होईल? 624 रुपीज, 624 रुपये होतील. आणि इकडचे त्यातले किती असतील? या तिघांची ॲडिशन केली तर होती 312 312 म्हणजे 312 रुपये CGST आणि 312 रुपये HGST अशा पद्धतीने पे झालेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला 312 रुपये टॅक्स मिळाला, स्टेट गव्हर्नमेंटला 312 रुपये टॅक्स मिळाला. टोटल टॅक्स किती मिळाला? 624 रुपये 4000 रुपयाच्या सायकलवर. ओके. आणि प्रत्येकाचं प्रॉफिट प्रत्येकाला मिळत गेलेलं आहे. कळतंय का? म्हणजे होतंय काय जर समजून घ्या. इथे एकच गोष्ट समजण्यासारखी, इथे काय असतो? होलसेलर असतो, त्यानंतर मॅन्युफॅक्चरर पण असतो. आधी तो होलसेलरला विकतो, होलसेलर कोणाला विकतो? तो रिटेलरला विकतो, तो विकतो कस्टमरला. म्हणजे मॅन्युफॅक्चरर ना त्या सुरुवातीला जेवढे पैसे गेलतो त्याचा सगळा टॅक्स भरतो, टोटल टॅक्स पे करतो. पण होलसेलर काय करतो? त्यावरती त्याच्या किमतीच्या वर त्यांनी जो काही टॅक्स लावला आहे त्याची जी किंमत आली त्याला, इथं आपली 4000 रुपये सायकल होती, त्याने 4800 रुपये लावलेत. तर ॲक्च्युली फक्त 800 रुपयाचा टॅक्स भरत असतो तो. 800 रुपयासाठीचा एक्स्ट्रा जे पैसे लावलेत ना त्याचा प्रॉफिट काढला ना त्याच्यावरचा टॅक्स फक्त पे करत असतो. बाकीचा टॅक्स त्याने आधी भरलेला असतो, अगोदर भरलेला असतो. रिटेलर काय करतो? तो पण त्याचा फक्त तो प्रॉफिट लावला त्याने वरती, त्याने जो प्रॉफिट लावलाय तो टॅक्स पे करत असतो गव्हर्नमेंटला. बाकी कस्टमर तर गव्हर्नमेंटला कधी पे करतच नाही. कस्टमर जे आकडा येईल तो फक्त खिशातून काढून देतोय, बाकी काही काम करत नाही. ॲक्च्युली खरा टॅक्स कुठून जात असतो? तो कस्टमरकडून जेवढा केवळ टॅक्स जातोय तेवढाच टोटल टॅक्स गव्हर्नमेंटला पोहोचत असतो. कळतंय? भले हा टॅक्स व्यापारी भरत असो किंवा जो कोणती ट्रेडिंग चेन आहे ती भरत असो, भरण्याचा अधिकार त्यांच्याकडे, पण तो जातोय कस्टमरच्या खिशामधून. ओके. चला तर मग अशा पद्धतीने आपण आज थांबूयात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, आउटपुट टॅक्स कसा असतो, किंवा GST कोणत्या स्टेजला कशा पद्धतीने भरला जातो हे पण समजलं असेल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपला प्रॅक्टिस सेट 4.2 पाहणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये GST कशा पद्धतीने पेड झाला, कशा पद्धतीने त्याची व्हॅल्यू काढली गेली, किती GST पे झाला, हे जे एका प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलं आहे. जस्ट बेसिक प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम सारखा आपण सॉल्व्ह केला नाही आहे. जस्ट याच्यामध्ये इंट्रो घेतला आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळे प्रॉब्लेम्स डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.